हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये परमनंट 100 जागा निघालेल्या आहेत. वेतन हे खूप चांगलं असणार आहे. 1,20,000पर्यंत वेतन असणार आहे. अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे आणि लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन हे 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे. पूर्ण नोटिफिकेशन जाणून घेऊया, त्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊया. पण त्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता HPCL राजस्थान रिफायनरी लिमिटेड इथनं ही वेकन्सी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता पोझिशन्स ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी 37 वेकन्सी, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल इथे पे स्केलसुद्धा दिलेला आहे आणि मॅक्सिमम एज लिमिटसुद्धा दिलेलं आहे. असिस्टंट अकाउंट ऑफिसर 2 वेकन्सी, इवन सॅलरी 1,40,000पर्यंत 25 वयोवर्षापर्यंत. असिस्टंट इंजिनियर केमिकल 12 वेकन्सीज, इवन सॅलरी ग्रेड 40 ते 1,40,000 पगार आणि 25 इयर्स ऑफ एज. त्यानंतर इंजिनियर मेकॅनिकल पाहू शकता, इंजिनियर केमिकल, इंजिनियर फायर अँड सेफ्टी पाहू शकता. टोटल 100 वेकन्सीज आहे. इम्पॉर्टंट डेट पाहू शकता 5 सप्टेंबरपासून सुरू झालेले आहेत आणि 4 ऑक्टोबरला शेवटची डेट असणार आहे ॲप्लिकेशन भरण्यासाठी. 26 ऑगस्टला सगळे एज वगैरे एक्सपिरियन्स काउंट होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी पाहू शकता, जॉब डिटेल, तर सगळं जॉब डिटेल म्हणजे पोस्ट वाईज त्यांनी सगळे जॉब डिटेल इथे दिलेलं आहे की काय क्वालिफिकेशन हे लागणार आहे. त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे म्हणजे प्रत्येक पोस्टची त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. वर्क एक्सपिरियन्स इथे सांगितलेलं आहे. कंपल्सरी नाही आहे वर्क एक्सपिरियन्स, प्रेफरेबल आहे. रिस्पॉन्सिबिलिटीज इथे दिलेल्या आहे म्हणजे तुम्ही त्या पोस्टसाठी तुमचं काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवं, काय प्रेफर्ड एक्सपिरियन्स हवा आणि काय तुम्हाला काम हे करून द्यायचे आहे. तुमचं जॉब प्रोफाईल काय असणार आहे इन शॉर्ट. इथे पाहू शकता पे स्केल तुम्ही दिलेलं आहे आणि खूपच सुंदर हे पे स्केल असणार आहे. खूप छान आहे पे स्केल, त्यामुळे अर्ज करायला हरकत नाही. प्रोबेशन रिटेशन, तर सुरुवातीला प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि तो सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर हे मिळणार आहे. त्यानंतर रिटेन्शन अमाऊंट 3,000 पर मंथ असणार आहे, रिटेन्शन करायची आहे आणि 5,000 पर मंथ हे रिटेन्शन अमाऊंट फॉर E1 E2. तर प्रत्येक E0साठी 3,000, E1 E2साठी 5,000. आपण वरती E1 E2 वाचलं आहे पोस्टमध्ये. प्लेसमेंट पोझिशन आता तुम्ही पाहू शकतात की तुमची पोस्टिंग कुठे होईल, तर कुठेही होऊ शकते पूर्ण देशामध्ये, कारण HRRLचे डिव्हिजन डिपार्टमेंट पूर्ण कंट्रीभर आहे. कंट्रीभर म्हणजे पूर्ण देशाभर आहे आणि नंतर ट्रान्सफर होऊ शकते ॲज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे. किंवा जी दुसरीकडे शिफ्ट ड्युटीज असणार आहे. ठीक आहे. नाईट शिफ्ट पण असणार आहे. तर सिलेक्शन आणि शॉर्टलिस्टिंग कसं होणार आहे, तर जनरल ॲप्टिट्यूड एक्झाम होणार आहे CBT, त्याच्यात जनरल ॲप्टिट्यूड, टेक्निकल प्रोफेशनल नॉलेज असणार आहे. तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल क्रायटेरिया पासिंग 40% फॉर अनरिझर्व अँड EWS आणि 33.33% फॉर SC ST PWD OBC NCL असलेल्या कॅन्डिडेटला. पर्सनल इंटरव्ह्यूला पण इथे क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पोस्ट वाईज एक्झाम दिलेले आहे, पोस्ट वाईज क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ऑलमोस्ट सेम आहे, फक्त चेंजेस इन सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. हे टोटल रिझर्वेशन आहे आणि टोटल पोस्टच्या नंबर आहेत, पोझिशन्स आहेत. ठीक आहे. डिसिप्लिन इथे पाहू शकता, त्याच्याबरोबर इथे पाहू शकता तुम्ही ॲब्रिव्हेशन्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस ऑनलाईन असणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, करिअर्सवर जायचं आहे, करंट ओपनिंगवर जायचं आहे. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट वाचल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे. 1,000 पेमेंट फी असणार आहे प्लस GST 180 ठीक आहे. टोटल 1180 हे फी असणार आहे आणि सगळ्यांना ही फी भरायची आहे. SC ST आणि PWD कॅन्डिडेट्सला नसणार आहे ॲप्लिकेशन फी. ठीक आहे. जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, त्या तुम्ही वाचू शकता.
मी सगळ्या इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स कवर केलेले आहे. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसकट. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.